नारळी पौर्णिमा आली की सगळ्यांच्या घरी बनणारी, सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असणारी नारळाची बर्फी. तर हीच बर्फी अगदी पारंपरिक पद्धतीने माझ्या आजीच्या हातची जशी बर्फी असायची तशाच पद्धतीची बर्फी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने एक टिप्स आणि ट्रिक्ससोबत मी तुमच्यासोबत ही मऊसूत अगदी पेड्यासारखी लागणारी ही बर्फी शेअर करणार आहे. तर ही बर्फी तयार करण्यासाठी खूप जास्त जिन्नस लागत नाही. अवघ्या 2 ते 3 जिन्नसमध्येच ही मऊसूत पेड्यासारखी बर्फी तयार होते. तर सगळ्यात आधी आपण एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण नारळाची चव घ्यायची आहे. तर चव मोजण्यासाठी या ठिकाणी मी 250 mlचा हा मेजरिंग कप घेतलेला आहे. तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही घरातली कोणतीही थोडी मोठ्या आकाराची वाटी घ्यायची आणि त्याने सगळं मेजरमेंट करायचं आहे. तर मी गच्च भरून अगदी बारीक केलेली नारळाची चव 1 कप मी यात टाकून घेते आहे. आपल्याला 2 कप नारळाची चव घ्यायची आहे आणि ही नारळाची चव मिक्सरमध्ये अगदी बारीक करायची आहे. 2 मध्यम आकाराचे नारळ मी फोडून नारळाची जी चव आहे ती तयार करून घेतली आहे. नारळाची जी साल असते ती काढली, त्याचे बारीक तुकडे केले आणि नंतर ते मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घेतलेले आहे. तर 2 कप गच्च भरून आपण या ठिकाणी नारळाची चव घेतलेली आहे. तर आता आपण ही नारळाची चव तुपावरती थोडीशी भाजून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये आपण ही नारळाची चव पुढले 2 ते 3 मिनटं छान मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे. हे बघा, आता ही चव मी ह्या पॅनमध्ये घालून घेतलेली आहे आणि एकसारखं हलवत आपण ही चव याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे. भाजल्याने याची जी टेस्ट आहे ती अजून खुलून येते आणि यातला थोडासा ओलसरपणा कमी होतो. हे बघा, एकसारखं हलवायचं आहे, नाही तर ही नारळाची चव खाली लागण्याची शक्यता असते. या पद्धतीने आपण ही भाजून घेतो आहे. अगदी व्यवस्थित छान हलक्या हाताने आपण हिला हलवत हलवत भाजायची. थोड्या वेळातच तिचा छान असा खमंग सुटायला लागतो. नारळाची जी टेस्ट आहे तिचा वास यायला सुरुवात होते. तर यामध्ये आपण ह्याच मेजरिंग कपने दूध मोजून घालणार आहे. तर या ठिकाणी मी 4 कप दूध घातलेलं आहे. 250 mlचा कप आहे, म्हणजे जवळपास 1 लिटर फुल फॅट क्रीमचं जे दूध असतं ते मी या ठिकाणी वापरलेलं आहे. एका कप नारळाच्या चवसाठी 2 कप दूध असं मी या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं दूध घातल्यावर ही बर्फी बनायला खूप वेळ लागतो. तर हो, ही बर्फी बनायला खरंच 1 तास लागलेला आहे. पण जी नारळाची चव ह्या दुधामध्ये शिजून ही बर्फी तयार होते तर याला कशाची तोडच नाही आहे. कारण की आपण जितकी बर्फी झटपट तयार करतो तेवढी ती बर्फी सॉफ्ट होत नाही. तर याच ठिकाणी ह्याच कपाने मोजून मी 1 कप साखर घातलेली आहे. तर साखरेचा अंदाज मी थोडासा कमीच घेतला आहे. तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तुम्ही अजून पाव कप किंवा अर्धा कप साखर यामध्ये ॲड करू शकतात. हे बघा, व्यवस्थित एकसारखं सगळं मिश्रण ढवळून याला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता जर तुम्हाला खूप जास्त वेळ नसेल, याच्याजवळ उभं राहायला वेळ नसेल, तर तुम्ही गॅस अगदी मंद करून तुमचे दुसरे कामं करून घेऊ शकतात. तर या ठिकाणी छान असं उकळी फुटल्यावर गॅस बारीक करून तुम्ही ही बर्फी शिजवून घेऊ शकतात. मध्ये मध्ये हिला थोडंसं हलवत जायचं आहे, नाही तर खालच्या साईडला ही लागण्याची शक्यता असते. हे बघा, अगदी छान याला उकळी फुटलेली आहे आणि हळूहळू हे दूध जे आहे आटायला सुरुवात झालेली आहे. आता पुढच्या 15 मिनटात तुम्ही बघा हे छान असं आटून आलेलं आहे. हे बघा, असा घट्टपणा याला आलेला आहे. तर परत हिला आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ही खाली लागणार नाही. अगदी छान ही नारळाची चव या दुधामध्ये अगदी सुंदर शिजून येते. अगदी सॉफ्ट तयार होते. मऊसूत अशी पेड्यासारखी आपली ही बर्फी तयार होते. शिवाय जी नारळाची चव आहे तिचा दाणा दाणा मोकळा होतो. थोडीशी कलाकंदसारखी सुद्धा याची टेस्ट लागते. अगदी पारंपरिक पद्धतीने कोणत्याही प्रकारची घाई न करता अगदी संयमाने ही बर्फी तयार केली तर तिची चव अगदी द्विगुणित होते. हे बघा, अगदी सुंदर आपण हिला एकसारखं हलवत हलवत आटवून घेतलेलं आहे. आता माझे अर्धा तास झालेला आहे आणि अर्धा तासातच तुम्ही बघू शकतात हे छान असं मिळून आलेलं आहे. आता गॅस मी थोडासा मीडियम केलेला आहे आणि आता इथून पुढे हिला एकसारखं हलवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यातलं सगळं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता इथून पुढे आपण हिला मंद गॅसवरती सोडून द्यायचं नाही आहे, कारण की आता हे पूर्णपणे दूध आटल्यानंतर खाली जर आपण सोडलं तर लागण्याची शक्यता असते. आता पाऊण तास झालेला आहे. पाऊण तासात तुम्ही बघा अगदी घट्ट सर ही अशी तयार झालेली आहे, पण तिला अजून वातड पण आलेलं नाही आहे. याची बर्फी सेट होणार नाही आहे. आता ह्या स्टेजवरती आपण 1 ते 1.5 चमचा जायफळ वेलचीची पावडर घालतो आहे. याच्याने ह्या बर्फीला अगदी सुंदर चव येते. तर आपण सुरुवातीला जायफळ वेलची घालायची नाही, नाहीतर त्याची जी टेस्ट आहे ती जशी आपण बर्फी शिजवतो तशी कमी होत जाते. त्यामुळे आपली
70% बर्फी झाल्यावरतीच आपण यामध्ये जायफळ वेलचीची पूड घालायची आहे आणि आता पुढचे परत 15 मिनटं एकसारखं हलवायचं आणि यातलं जे आपलं तूप आहे थोडंसं रिलीज होतं तोवरती आपण हिला छान असं कोरडं किंवा वातडं करून घ्यायचं आहे, जेणेकरून याची बर्फी सुंदर अशी सेट होईल. हे बघा, पुढचे 15 मिनटं आपण हिला छान एकसारखं हलवत शिजवून घेतलेलं आहे आणि अगदी छान वातड पण तिला आलं आहे. तर ती बर्फी सेट होईल की नाही यासाठी आपण थोडं ताटलीवर बर्फीचं मिश्रण लावून घ्यायचं आणि ही बर्फी या ठिकाणी आपण थोडंसं मंद आचेवरती एकसारखं हलवत राहायची. 1 मिनिटभरानंतर तुम्ही पाहू शकता ही बर्फी खूप सुंदर अशी सेट झाली आहे. थंड झाल्यावर हे मिश्रण हातांना लागत नाही आहे, छान याचा लाडू वळतो आहे, अगदी छान चिकटपणा या बर्फीला आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ आपली बर्फी अगदी सुंदर अशी सेट होणार आहे. तर आता गॅस बंद करायचा आणि ही बर्फी सेट करायला घ्यायची आहे. तर बर्फी सेट करण्यासाठी मी या ठिकाणी एक ट्रे घेतला आहे आणि त्यामध्ये एक बटर पेपर घालून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं तूप लावून ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये ही बर्फी सेट करून घेऊ शकतात किंवा मग एखादा बर्फीचा बॉक्स असतो त्यामध्ये सुद्धा ही बर्फी पेपर घालून सेट केली तरी चालते. हे बघा, स्पॅच्युलाने किंवा उलथण्याने छान अशी एकसारखी सगळीकडे पसरवायची आणि सुंदर अशी एकसारखी हिला सेट करून घ्यायची आहे. हे बघा, अगदी छान वातड पण आपल्या बर्फीला आलेलं आहे, अगदी पांढरी शुभ्र आपली ही बर्फी तयार झालेली आहे. टेस्टला तर अगदी अप्रतिम अशी आहे, कारण की जेवढं जास्त दूध घातलं आहे तेवढं जास्त ती शिजली आहे आणि शिजून हा जो नारळाचा चव आहे तो अगदी मऊसूत झालेला आहे. पेढ्यासारखी ही बर्फी तयार झालेली आहे. आता 1 ते 1.5 तासानंतर आपण ही बर्फी डिमोल्ड करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 2-3 तास ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवू शकतात, पण इतकं छान आपण हिला भाजलं आहे ना तर 1 तासामध्येच ही बर्फी अगदी छान अशी सेट होऊन जाते. आता सेट झाल्यावरती 1 तासानंतर आपण हिला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि जे हव्या त्या साईजमध्ये आपण तुकडे करून घेणार आहोत. आपण बर्फी ट्रेमधनं काढून घेतली आहे आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आता हिला कट द्यायची आणि एकसारखे छान असे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बघा, सुरुवातीला थोडंसं आपण अंदाज घ्यायचा, म्हणजे जेणेकरून बर्फीचे एकसारखे तुकडे होतील आणि एकसारखी छान अशी ही बर्फी कापली जाईल. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर ही बर्फी आपली तयार झाली आहे. कापताना तिचे तुकडे पडत नाही आहे किंवा ती सुरीला चिटकत देखील नाही आहे. इतकी सुंदर अशी वातडी आपली बर्फी शिजलेली आहे. ही बर्फी अजून सजवण्यासाठी तुम्ही यावरती थोडे बदामाचे किंवा पिस्त्याचे काप लावू शकतात किंवा बर्फी शिजवताना ड्रायफ्रूटची पावडर देखील तुम्ही वापरू शकतात. हे पहा, अगदी एकसारखे सुंदर अशी बर्फी आपली कापून झालेली आहे. जशी दिसते सुंदर आहे तशी टेस्टमध्ये एकदम बेस्ट अशी तयार झाली आहे. मंडळी, आपल्याला ह्या बर्फी तयार करायला 1 तास 10 मिनिटाचा वेळ लागलेला आहे, पण खरं सांगते मंडळी, हा वेळ आपण या बर्फीला तयार करण्यासाठी दिला आहे तर अगदी वर्थ आहे. अगदी सुंदर, सॉफ्ट, पेढ्यासारखी मऊसूत आणि कलाकंदसारखी दाणेदार अशी ही बर्फी तयार झाली आहे. तुम्ही जर एकदा ही रेसिपी ट्राय केली ना, तुम्ही नंतर कधीच कोणतीच पद्धत वापरून बर्फी तयार करणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. हे बघा, अगदी छान अशी ही बर्फी तुम्हाला मी तोडूनही दाखवते. हे पहा, अगदी सॉफ्ट आहे, मऊसूत आहे. तिला सेट करायला आपल्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवावं लागलेलं नाही आहे, इतकी सुंदर ही तयार झालेली आहे. बऱ्याचदा आपण लवकर बर्फी तयार करण्यासाठी त्यामध्ये खवा घालतो आणि 10 ते 15 मिनटंच फक्त दूध घालून कमी दुधामध्ये ही बर्फी शिजवतो, पण जे सॉफ्टनेस ह्या बर्फीला आलं आहे त्या बर्फीला येणं शक्यच नाही. त्यामुळे ही पद्धत वापरून तुम्ही जर बर्फी ट्राय केली तर मला गॅरंटी आहे की तुम्ही नंतर परत याच पद्धतीने ही बर्फी तयार करणार आहे. तर आपली ही सुंदर अशी नारळी पौर्णिमा विशेष खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे. तर मंडळी, ही बर्फी 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये अगदी सहज टिकते आणि बाहेर जर राहिली तर 2 ते 3 दिवसातच ही बर्फी संपली तर योग्य राहील, कारण की आपण यात दुधाचा वापर केलेला आहे. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.